गुड इव्हनिंग टू ऑल. नमस्कार. आवाज येतो आहे सर्वांना? हो सर. ओके. चला, सर्वांचं स्वागत आहे. बोथ आर ओके? नाही. जे आज नव्याने जुडलेले आहेत आणि जे आधी जुडलेले आहेत सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आजचा सेशन आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपण लास्ट सेशन मध्ये शिकलो होतो ते म्हणजे की सिलेबसच्या बाबतीत आपण अभ्यास केलो होतो. ओव्हरलुक केलं होतं आपण आपले अभ्यासक्रम काय आहेत, काय शिकायचं आपल्याला या 3 महिन्यांमध्ये, 3.5 महिन्यांमध्ये, कुठल्या पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि सेकंड पेपरचं पण आपण एकदा महत्व ओव्हरलुक केले होतं. आपण त्याच्या बाबतीत सुद्धा बोललेलो. आज आपण ऍक्च्युअली टीचिंगला स्टार्ट करणार आहोत आणि आपला विषयच आहे तो म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी. री आणि सर्च अशा 2 शब्दांपासून बनलेला हा शब्द आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला जवळपास 50% करायचा आहे. 50% म्हणजे तुमचा एक्झामच्या भागामध्ये 50% अभ्यासक्रम तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजीचा आहे. उरलेला जो 50% भाग आहे हा तुमचा पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज आहे, तुमच्या विषयानुसार आहे. आता कोणाचं फिजिक्स असेल, कोणाचं केमिस्ट्री असेल, कोणाचं इतर कुठलाही विषय असेल, पण तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पहिला पेपर जो आहे तो कॉमन आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि हा सब्जेक्ट जो आहे तो मॅक्सिमम लोकांचा वीक असतो. पण मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलं की याचं महत्व तुम्हाला आजपासून म्हणजे एमपेटच्या एक्झाम पासून तर कोर्स वर्क आणि कोर्स वर्क नंतर सुद्धा तुम्हाला पीएचडी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. तर एक लक्षात घ्या की आजपासून जे काही आपण शिकणार आहोत, ऍक्च्युअली आपण टीचिंगला सुरुवात करत असताना आजपासून जे आपण शिकणार आहोत याचे नोट्स काढत चला. तुमचे हँड रिटन नोट्स असले पाहिजे स्वतःचे. तुम्ही त्याला डेलीच्या त्याला ओव्हरलुक करता आलं पाहिजे तुम्हाला. सोबतच तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या ज्या नोट्स आहेत त्या टोटली एक्झाम ओरिएंटेड आहेत. एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने आपण शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स कव्हर करता येतील. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक टॉपिकला त्याच अँगलनं बघायचं आहे की जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि तुम्हाला ऍटलीस्ट 2 मार्क्स देऊन जाऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्हाला इथं विचार करायचा आहे. ओके, ठीक आहे. त्याआधी जर कोणाला काही प्रश्न असतील, काही अडचण असेल, कुठल्याही पद्धतीची समस्या असेल तर विचारू शकता. आहे कोणाला काही प्रश्न आहे? नाही? ओके, मला सांगा, व्हॉट इज रिसर्च? संशोधन म्हणजे काय? कोण सांगू शकता? व्हॉट इज रिसर्च? बोला. बोलत चला, जे तुम्हाला येतंय ते सांगा. असं नाही चुकलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. समीक्षा, संशोधन झालेल्या गोष्टींवरती पुन्हा संशोधन. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. गुड. अजून माझा आवाज येतोय ना सर्वांना? बोला बोला, सायलेंट बसायचं नाही आहे.
कोणत्याही गोष्टीची सखोल नाही आहेत, त्याला शोधणे म्हणजे शोधलेले आहे त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणे. जे शोधलेले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणे. बर, या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीची सखोल माहिती करून घेणे किंवा त्याचा डाटा जमा करून त्यावर गोष्टीचं रिसर्च करणे. कोणत्याही गोष्टीवर डेटा कलेक्ट करून काय म्हटलं राजश्री? त्याचे विश्लेषण म्हणजे नवीन काय गोष्ट तयार. बरोबर आहे, बरोबर आहे, बोला बोला. आपण त्यापासून नवीन कोणती गोष्ट तयार करू शकतो का, या पास्ट मध्ये ते कशा प्रकारे होतं, विश्लेषण करणं म्हणजे ते एका प्रकारे इनोव्हेशन काय करू शकतो. बरोबर राजश्री, हेच म्हणायचं आहे तुम्हाला? हो सर. दिव्या म्हणतायत की सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू प्रोव्हाइड आन्सर टू द क्वेश्चन. हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. अजून या व्यतिरिक्त काही सांगता येईल का तुम्हाला? रिसर्च हा एक असं डबक्यासारखं नाही आहे, छोटस किंवा एक छोटीशी गोष्ट आहे की ज्याला आपण एका सेकंदामध्ये समजून घेऊ शकतो असं नाही आहे. रिसर्च हा एक अथांग महासागर आहे. या अथांग महासागरामध्ये जसं एखादी मोती शोधणे ज्याला आपण म्हणू शकतो, ज्या पद्धतीने आपण शोधतो ना, तर अथांग महासागरामध्ये एखादं मोती शोधणे किती किचकट काम असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. तर रिसर्चला डिफाईन करणे पण त्या पद्धतीचंच काम असू शकतं. कशाला रिसर्च म्हणायचं? पण इन जनरल तुम्ही जसं म्हटलं, दिव्यांनी म्हटलं की सिस्टमॅटिक अप्रोच आहे. एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे की जी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी वापरले जाते. आता सिस्टमॅटिक अप्रोच या दोन शब्दामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर जी समस्या आहे ती कुठलीही समस्या असू शकते. ती तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असेल, ती तुम्हाला आलेली एज्युकेशनल एखादी समस्या असेल, ती तुम्हाला अवकाशामध्ये निर्माण झालेली एखादी समस्या असेल, कम्युनिकेशन करताना एखादी समस्या निर्माण झाली असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही विचार केला तर ती समस्या जर उद्भवली असेल तर त्या समस्येला सॉल्व्ह करण्यासाठी जी प्रोसेस आपण राबवतो त्याला आपण संशोधन. स्वयंपाक करताना पोळी तुम्हाला जमत नाही, गोल पोळी येत नाहीये, तुमची समस्या निर्माण झाली स्वयंपाक करताना, आणि या समस्येवर समाधान मिळवण्यासाठी तुम्ही बघितलं असेल तर आता पोळ्यांचे पॉट पण आलेले आहेत. बस त्यामध्ये कणिक टाकून द्या, पोळ्या बाहेर निघून जातात. याला संशोधन म्हटलं जातं. बरोबर ना? म्हणजे संशोधन कुठं होऊ शकतं आणि कुठं नाही होऊ शकत याचा विचारच नाही करू शकत. संशोधन कुठंही होऊ शकते, कुठं पण होऊ शकते. आणि संशोधनाचा हेतूच आहे की समस्या जी उद्भवलेली आहे ती समस्या सॉल्व्ह करणे, त्या समस्येवर मात करणे. मग ती सायंटिफिक वेनं असली पाहिजे, ती सिस्टमॅटिक असली पाहिजे, ती ऑथेंटिक असली पाहिजे, ती व्हॅलिड असली पाहिजे, त्याला आपल्याला पुन्हा पुन्हा टेस्ट करता आली पाहिजे. म्हणजे मी म्हटलं आता की समजा मी संशोधन करताना एक संशोधनाचं उदाहरण घेऊ आपण की एक आंबा आहे झाडाला लागलेला, आणि मी एक गोटा उचलला आणि मारला, आंबा खाली पडला. म्हणजे माझा निशाणा खूप शार्प आहे असं होऊ शकते का? मी धनुर्धारी आहे किंवा मी एकदम खूप चांगला माझा निशाणा असं नाही होऊ शकत, कारण तोला लागला. तो एकदा झालं असेल तर त्याला आपण संशोधन नाही म्हणू शकत. पण तुम्ही ज्याला रिपीटेडली जितक्या वेळेस करतायत उत्तर तेच येत आहे, सेम तुम्हाला जर त्याचं उत्तर मिळत असेल सेम, तर ते ऑथेंटिक रिसर्च म्हणू शकतो. असं नाही की एकदा केलं आणि त्याचं आउटपुट निघालं तर ते रिसर्च झालं असं नाही. जसं फॉर एक्झाम्पल रिसर्च मध्ये तुम्ही जर याचा विचार केला, थॉमस एल्वा एडिसन यांनी जे संशोधनाचं एक जे लाईट आहे आपल्या समोर आज जे दिसतंय आपल्याला बल्ब, ते बल्ब त्यांनी शोधलेलं होतं. त्यांनी जेव्हा त्यांच्या हातात हा प्रयोग करण्याआधी त्यांनी जेव्हा हे कित्येकदा केलं असेल तर असं म्हटलं जातं की 1000 वेळेस त्यांनी ते केलं, तेव्हा कुठंतरी त्यांच्या हातात एकदा हा रिझल्ट आला. पण जेव्हा हा रिझल्ट आला मग त्याच्यानंतर त्यांनी 1000 वेळेस करून बघितलं पण रिझल्ट तेच आला, रिझल्ट तेच आलं, आणि म्हणून त्याला आपण रिसर्च म्हणतोय. आता तुम्ही कितीही वेळेस ते कराल तर आपल्या बल्ब मधून लाईट बाहेर येतं, ते प्रकाश देतं आपल्याला,
आणि त्या हिशोबाने मग आपण आज आपल्या वेगवेगळ्या अँगलने जर बघितलं तर लाईटचे कलर आलेले आहेत, फोकस नुसार लाईटचे प्रकार आलेले आहेत, मग ते नंतर नंतर त्याच्यावर ऍडव्हान्स लेवल आलेली आहे. तर संशोधन जसं तुम्ही म्हटलं की जी अस्तित्वात असलेल्या गोष्टी आहेत त्याला एक्सटेंड करणं, आपल्या नॉलेजला एक्सटेंड करणं, त्याला पण आपण रिसर्च म्हणू शकतो. पण उद्भवलेली समस्या सॉल्व्ह करणे हे पण संशोधन आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की पोळ्या नाही करता येत आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली इथं आलो आणि आपण पॉट तयार केले. आता याच्या समोर जाऊन जर विचार केला, आता काहीच करायची गरज नाही, तुम्ही फक्त किराणा आणून ठेवून द्या तुमच्या किचन मध्ये आणि आता रोबोट येणार तुम्हाला चहा पाजण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी. तुम्ही फक्त ऑर्डर द्या. जसं आपल्या घरी काम करणारी बाई असते ना, तिला आपण म्हणतो चहा कर बघा, गोड नको करू, थोडंसं मीडियम कर. तर रोबोटला फक्त तुम्ही ऑर्डर द्या, तो रोबोट तुम्हाला चहा आणून देणार. स्वयंपाक करायचा आहे, काय सांगायचं आहे तुम्हाला, त्या रोबोट मध्ये तुम्ही फक्त सॉफ्टवेअर मध्ये ते इनपुट टाकणार, त्याला ऑर्डर दिली की तो त्या पद्धतीने तुम्हाला जे काही तुमची डिमांड असेल ती करून देणार. हे संशोधनामुळेच घडत आहे आणि संशोधन आपण याला म्हणू शकतो. ओके, तर साधारण भाषेत कुठलीही संकल्पना आपण जे शिकणार आहोत रिसर्च मध्ये, ही फक्त थेरॉटिकल बघू नका, ही आपल्या दैनंदिन जीवनाशी लावून बघा. तुम्हाला रिसर्च हा विषय खूप सोपा वाटेल. तुम्ही याला जर थेरॉटिकल भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एका पर्टिक्युलर विषयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर मग तो विषय तुमच्यासाठी कठीण आहे. पण ज्याला तुम्ही इझी वेनं समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल, आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर नक्कीच हा विषय तुमच्यासाठी खूप सोपं आणि सिंपल आहे. त्याला तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स लागणार नाही याच्यासाठी समजून घेण्यासाठी. ठीक, चला तर आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज रिसर्च? आर फॉर रिसर्च. बघा, रिसर्च काय आहे? जसं आपण चर्चा केल्याप्रमाणे रिसर्च काय आहे? रिसर्चचा जो आर आहे हा जिथं जिथं तुम्हाला सर्चिंग करताना दिसतो आहे, तिथं तिथं तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या गोष्टी दिसेल. हा जो मायक्रोस्कोप आहे, ज्याला आपण काय म्हणूया, तो आर ला पूर्णतः सर्च करतो आहे नेमकं काय आहे. तर या आर मध्ये पूर्ण जग सामावलेलं आहे असं समजून घेऊ शकता. मेडिकल पासून तर आपल्या एज्युकेशन फील्ड मधले, एज्युकेशन फील्ड पासून तर आपल्या हेल्थ सेक्टर मधल्या, बिझनेस मध्ये कुठेही जा तुम्ही, इव्हन किचन पासून तर रात्रीच्या बेडवर झोपेपर्यंत, या जीवनाच्या आपल्या पूर्ण धावपळीमध्ये ज्या ज्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात त्या प्रत्येक गोष्टीवर आपण रिसर्च करू शकतो आणि ती प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी रिसर्चेबल आहे, त्याच्यावर आपल्याला रिसर्च करता येऊ शकतो. म्हणजे रिसर्च हा सिंपल वेने जर म्हटलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उद्भवलेली समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ज्या पद्धतीचा आपण वापर करत असतो त्याला आपण संशोधन म्हणू शकतो. ओके, त्याला रिसर्च म्हणू शकतो. आता दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की तुम्ही इथं डिफरंट फील्डचे विद्यार्थी आहात. सायन्स फील्ड आहे, मॅनेजमेंट आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, सगळ्यांचं. पण रिसर्च सगळ्यांचं सारखंच राहील. थोड्याफार संकल्पना वेगळ्या राहतील, थोड्याफार राहतील. म्हणजे 100तून 5% ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सब्जेक्ट वाईज चेंज होतील, बाकी कन्सेप्ट त्याच राहतील, तुमच्या कन्सेप्ट त्याच राहतील. आणि म्हणून सब्जेक्ट कुठलाही असेल तुमचा, पण या रिसर्चला आपल्या दैनंदिन जीवनाशी लावून बघा. मी तुम्हाला डेली रोजच्या रोज हेच सांगणार की आपल्या दैनंदिन जीवनाशी रिसर्चला लावण्याचा प्रयत्न करा. हा विषय अगदी सोपं वाटेल तुम्हाला, तुम्हाला खेळ वाटेल या विषयाचं. म्हणजे आपण जसं एखादा खेळ खेळतो ना त्या पद्धतीचं तुम्हाला दिसेल. आता हा पिक्चर बघा, या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? काय करत आहेत? पझल सोडवत आहे. ओके, पझल सोडवल्यानंतर तो एन्जॉय करत आहे की मी पझल सॉल्व्ह केलेली आहे. लक्षात घ्या, जसं हा जो पझल आहे, या पझल मधला जर एक जरी भाग गायब असेल तर ते रिसर्च कम्प्लीट होत नाही, तो पझल कम्प्लीट होत नाही. आणि रिसर्च मध्ये सुद्धा रिसर्चच्या ज्या स्टेप्स आहेत त्या जर तुम्ही मिस केल्या तर तुमचं रिसर्च कम्प्लीट होत नाही. कुठल्याही सब्जेक्ट मध्ये बघा, तुम्हाला रिसर्चच्या त्या पर्टिक्युलर स्टेप मधून जावंच लागेल. तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्टेपला फॉलो करून पुढची स्टेप करावीच लागेल. अदरवाईज तुम्ही जर एक स्टेप मिस केली तर पुढच्या स्टेपवर जाऊ शकता, बट ऑथेंटिसिटी राहणार नाही.
ते ती गोष्ट राहणार नाही जी तुम्हाला त्या स्टेप केल्यानंतर तुम्हाला फायद्याची होती. म्हणून लक्षात घ्या की हा जो पझल आहे, जेव्हा हे मुलं बसून ते सॉल्व्ह करत आहेत, तर सेम याच आपण लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा संशोधन करतो आहे तर संशोधन करताना आपल्याला कुठलीही स्टेप मिस करायची नाही आहे. प्रत्येक स्टेप आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि जेव्हा तुम्ही त्या प्रत्येक स्टेप मधून जाणार तेव्हा तुम्हाला त्या संशोधनाचा अर्थ आणि त्या संशोधनाचं एक वेगळेपण, एक महत्वपूर्ण जे आउटपुट निघणार आहे ते तुम्हाला तिथं सांगता येईल. ओके, चला. तर आज काय काय बघणार आहोत आपण? आज तर यापैकी सगळंच नाही बघता येणार आपल्याला, काहीच गोष्टी बघता येणार, पण पूर्ण टॉपिक मध्ये आपण काय शिकणार आहोत? व्हॉट इज रिसर्च, रिसर्च काय आहे, मीनिंग ऑफ रिसर्च, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च आणि रिसर्चचे टाइप्स. रिसर्चचे वेगवेगळे टाइप्स जे आहेत ते पण आपण बघणार आहोत. आता रिसर्चचं मीनिंग बघा. व्हॉट इज रिसर्च? रिसर्च हा जो शब्द आहे हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. ते शब्द कोणते? तर री अधिक सर्च. हा री आणि सर्च. आता या दोघांचं मीनिंग वेगवेगळं आहे. या दोघांचं मीनिंग वेगवेगळं आहे. या दोघांनी मिळून रिसर्च हा शब्द बनलेला आहे. म्हणजे री प्लस सर्च, रिसर्च. आता री म्हणजे काय होते? तर री म्हणजे अगेन अँड अगेन. री म्हणजे काय होते? अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा. त्याला मराठीत आपण म्हणूया पुन्हा पुन्हा. री म्हणजे पुन्हा पुन्हा. आणि मग सर्च म्हणजे काय? तर सर्च म्हणजे आपण डेलीचं सर्चिंग करतोच आहे, गुगल सर्चिंग करतोय आपण. घरी एखादी चाबी हरवली असेल तर आपण त्याचं सर्चिंग करतो आहे. कुठली गोष्ट आपल्याकडून मिस झाली असेल तर त्याचं सर्चिंग करत आहे. सापडत नसेल तर त्याचं सर्चिंग करत आहे. म्हणजे सर्चिंग म्हणजे काय? तर फाइंडिंग, शोधणे ज्याला आपण म्हणू शकतो. तर रिसर्च म्हणजे काय? री म्हणजे अगेन अँड अगेन अँड सर्च म्हणजे फाइंडिंग किंवा सर्च. मराठीत त्याला म्हणूया पुन्हा पुन्हा शोधणे. बघा किती सिंपल त्याचं मीनिंग आहे, पुन्हा पुन्हा शोधणे. आता या दोन शब्दांमध्ये किती मोठा व्याप आहे तुम्ही समजून घेऊ शकता. त्याचं मीनिंग किती डीप असू शकते ते तुम्ही समजून घ्या. रिसर्च हा पुन्हा पुन्हा शोध घेणे. करतो आपण रिसर्च मध्ये पुन्हा पुन्हा शोध. एकदा केलं आणि सोडलं असं होत नाही. उदाहरणार्थ तुमच्या हातात असलेला मोबाईल, तुम्ही ऑनलाईन लेक्चर करत असलेला जो तुमच्या हातात मोबाईल आहे, हा मोबाईल सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही रिटर्न जाता आजपासून 50 वर्ष आधी, तेव्हा कोणी इमॅजिन सुद्धा नसेल केलं की मोबाईल हा आपल्या जीवनामध्ये असू शकणार आणि आपण असं दूर बसून कधीतरी शिकू शकणार. 50 वर्ष आधी विचार करा. इव्हन कम्युनिकेशन कसं करायचं हे पण कोणी विचार नव्हतं केलं. मग पत्राद्वारे, मग कबुतराद्वारे ह्या गोष्टी आपण करत होतो. पण आज आपण 50व्या वर्षानंतर जर आलो, 2023 मध्ये आलो आहे आणि तेच जर तुम्ही 1950 जर विचार केलं किती मोठं डिफरन्स असेल. पण पहिल्यांदा मोबाईल याच लेवलवरचा निघाला होता का? म्हणजे आज जे तुमच्या हातात मोबाईल आहे हा याच लेवलचा मोबाईल जेव्हा सुरुवातीला निघाला एवढाच होता का? नाही. सुरुवातीला तर फक्त एक मेसेज, टेक्स्ट मेसेज करायला पैसे लागत होते आपल्याला. एक साधा फोनचं रिंग जर वाजलं तर किती मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. नेटवर्क सर्च करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. एखाद्याकडे साधा कीपॅडचा मोबाईल असेल तर तो खूप श्रीमंत माणूस आहे असं समजलं जात होतं, बरोबर. पण आज 30-30 हजाराचे मोबाईल लहान लहान मुलांच्या हातात आहेत आणि त्या मोबाईल मध्ये काय आहे तुम्ही पण विचार करू शकता. इव्हन तुमचा मोबाईल कुठेतरी ठेवलेला असेल पण तुमच्या हातात घड्याळ असते, कोणाचा फोन येत आहे तुम्ही इथं बघू शकता, रिसिव्ह करता आणि बोलू शकता. हा ऍडव्हान्स लेवल आहे. पण ही एकदा नाही आली आहे. कित्येकदा त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, पुन्हा पुन्हा शोध लागलेले आहेत आणि कुठेतरी आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण हेच याचं इंडिंग आहे असं नाही. याच्या पुढे जेव्हा तुम्ही विचार करणार तर आपण अजूनपर्यंत आपल्या माइंडमध्ये नाही आलेला आहे त्या गोष्टी, इनोव्हेटिव्ह गोष्टी येणार आहेत. त्यालाच रिसर्च म्हणतोय. म्हणजे जेव्हा कधी एखादी गोष्ट निर्माण झाली आहे, निर्माण नसेल झाली तर ती निर्माण केल्या जाते आणि ती निर्माण झाली असेल तर त्याच्यावर पुन्हा पुन्हा रिसर्च केला जातो आणि त्याला रोजच्या रोज अपडेट केलं जातं. रोजच्या रोज जसं आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अपडेट येतं, काही दिवसानंतर नवनवीन अपडेट येतात आणि मग आपण त्या मोबाईलला अपडेट करतो. तर रिसर्च हे अपडेट आहे.
पुन्हा पुन्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर संशोधन करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा शोधून त्यामध्ये ऍडव्हान्स लेवल निर्माण करणं, त्याला अपडेट करण्यासाठी संशोधन केलं जातं. आणि हे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संशोधनाचा अर्थ अशाच पद्धतीने घेतला जाईल. जे अस्तित्वात असलेलं नॉलेज आहे त्याला वाढवणे, त्याला एक्सटेंड करण्याचं काम केलं जातं. उभी असलेली समस्या असेल ती समस्या सॉल्व्ह करण्याचं काम संशोधनामध्ये केलं जात असतं. ओके. आणि म्हणून संशोधन हे फक्त एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे की अस्तित्वात असलेली गोष्ट एवढंच सॉल्व्ह करणे आहे किंवा समस्या सॉल्व्ह करणे आहे, हेच नाही आहे. तर या व्यतिरिक्त खूप काही संशोधनामध्ये अभ्यास करता येऊ शकतो. हा रिसर्चचा जो मिनिंग दिसतोय तुम्हाला या स्लाइडवर बघा की काय काय आहे. आणि मला ते सांगायचं आहे की संशोधन हा एका पर्टिक्युलर व्यक्तीचा एरिया नाही आहे, एखाद्या पर्टिक्युलर विषयाचा एरिया नाही आहे. हा आपल्या जीवनामध्ये जितकेही विषय असेल त्या सगळ्या क्षेत्रातला अभ्यासाचं क्षेत्र आहे. इव्हन तुम्ही म्युझिक पासून बघा, लॅपटॉप कॉम्प्युटर दिसेल, टेक्नॉलॉजी दिसेल तुम्हाला, इकडे लाकूड दिसत आहे तर तिकडे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा इतरत्र भाग दिसत आहे, तिथं पर्यावरणाचं दिसत आहे, सॅटेलाइट दिसत आहे. काय काय नाही असू शकत, सगळं 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 तुम्हाला या रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व असलेलं दिसणार. कुठलाही विषय, कुठलाही क्षेत्र घ्या तुम्ही, प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास तुम्हाला रिसर्च अंतर्गत करता येऊ शकते. ओके. आता रिसर्चचं मिनिंग बघू आपण. म्हणजे आता रिसर्च बघितलंच आपण की रिसर्च म्हणजे काय, पण त्याला पर्टिक्युलरली त्याचं मिनिंग पर्टिक्युलर शब्दानुसार, त्याचा पर्टिक्युलर वर्ड, प्रत्येक लेटरनुसार आपण त्याचं मिनिंग बघूया की व्हॉट इज रिसर्च. तर रिसर्चचं आर म्हणजे काय? रिसर्चचं आर म्हणजे काय? तर आर म्हणजे रॅशनल वे ऑफ थिंकिंग. व्हॉट इज रॅशनल वे ऑफ थिंकिंग? सांगा काय असतं रॅशनल वे ऑफ थिंकिंग? मराठीत काय म्हणूया आपण त्याला? सांगता येईल तुम्हाला? व्हॉट इज रॅशनल वे? रॅशनल म्हणजे काय? नाही सांगता येणार? रॅशनल म्हणजे आपण जसं फॉर एक्झाम्पल, रॅशनल म्हणजे काय होतं तर मी म्हटलं सूर्य हा पूर्वेकडून उगवतो आहे. सूर्य हा पूर्वेकडून उगवतो आहे. जग जाहीर आहे, सर्वांना माहिती आहे. पण मी म्हटलं नाही, सूर्य हा पूर्वेकडून नाही उगवत, नाही उगवत. मग तुम्ही बोलणार सर पागल झाले. सगळे लोक म्हणतात सूर्यकडून उगवते आणि सर म्हणतात नाही. बरोबर ना? पण नाही उगवत. कसं नाही उगवत सांगा बरं, कसं नाही उगवत? दिव्याला माहिती आहे का नाही उगवत? मी म्हणतो सूर्य पूर्वेकडून उगवत नाही. आता तुमची रॅशनल वे ऑफ थिंकिंग सुरू झाली. तुमची रॅशनल वे ऑफ थिंकिंग सुरू झाली. मी तुमच्या समोर ती समस्या मांडली आणि तुम्हाला म्हटलं आता की सूर्य हा पूर्वेकडून नाही उगवत. तुम्ही रॅशनल वे न विचार करायला सुरुवात केली. यालाच रॅशनल वे ऑफ थिंकिंग म्हणतो. आता तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही मला खोटं पाडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधणार आणि खरंच ती गोष्ट आहे का हे बघण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने विचार करता की खरंच हे होऊ शकतं का. मग नसेल तर मग त्याचं कारण काय असेल, आणि असेल तर मग त्याचं कारण काय असेल. सुरुवात झाली तुमची. सांगा मग का सूर्य हा पूर्वेकडून नाही उगवत? बरं, हे बरोबर आहे का चुकीचं आहे एवढं तरी सांगा. सूर्य हा पूर्वेकडून उगवत नाही, एस ऑर नो? चुकीचं आहे. सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, बरोबर राजेश्री? ओके. बट मी म्हणतो सूर्य हा पूर्वेकडून नाही उगवत. स्लाइटली चेंज, उत्तरायण आणि दक्षिणायन, बरोबर. तुम्ही म्हणताय की सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, मी म्हणतो नाही उगवत. त्याची तपासणी करायची असेल तुम्हाला तर काय करायचं? राजेश्री माईक बंद करा. त्याची तपासणी करायची असेल तर काय करायचं?
रिसर्च मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर हार्डवर्क शिवाय रिसर्च कम्प्लीट होऊ शकत नाही. कारण नॅशनल जिओग्राफी चॅनल बघितलं का तुम्ही? तिथले लोक रिसर्च कसे करतात माहितीये? सापांवर होणारा रिसर्च, समुद्राच्या खाली तळाशी होणारा रिसर्च, भारतातला पश्चिम बंगालमध्ये असलेला सुंदरबन जो डेल्टा आहे तिथं होणारा रिसर्च, अंटार्क्टिका बेटावर होणारा रिसर्च, जिथं दिवस रात्र बर्फ पडतो तिथं होणारा रिसर्च साधी गोष्ट आहे की नाही. लोक आयुष्यभर रिसर्च करतात. सायकोलॉजी मध्ये एक मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रिसर्च मध्येच घालवलं. संपूर्ण आयुष्य रिसर्च मध्ये घालवलं. हार्डवर्क त्याला म्हणू शकतो आपण. जे लोक बर्फाच्या खाली राहून सुद्धा रिसर्च करतात त्यांना जीवाची पर्वा नसते. सापांवर होणारे रिसर्च, किती मोठे मोठे साप असतात त्या सापांवर रिसर्च करणे म्हणजे जीवाचं धोका आहे, पण त्यांच्यावर सुद्धा रिसर्च होतात. आता हार्डवर्क मध्ये तुम्ही कल्पना चावलाचं उदाहरण घेऊ शकता, सुनीता विल्यम्सचं उदाहरण घेऊ शकता, ज्यांनी रिसर्च केलेला आहे. कल्पना चावला तर नाही राहू शकल्या, पण सुनीता विल्यम्स ह्या जवळपास 6 महिने अवकाशात राहून आलेल्या आहेत. त्यांनी असं नाही विचार केला मी माझ्या फॅमिलीला सोडून का जाऊ, माझे आई बाबा कसे होतील इकडे, माझी बहीण कशी होईल, बाबा कसे होईल, भाऊ कसा होणार, नाही विचार केला. हार्डवर्क, रिसर्च मध्ये हार्डवर्क खूप गरजेचं आहे. पण आपण आज बघतो आहे की हा शब्दच निघून गेलेला आहे. हार्डवर्क हा शब्द निघून गेलेला आहे रिसर्च मधून, आणि ऑनेस्टी पण निघून गेलेली आहे. पण तुम्हाला जर खरं रिसर्चर व्हायचं असेल, रिअली तुम्हाला रिसर्च करायचं असेल, तर तुम्हाला ऑनेस्टी आणि हार्डवर्क या दोन्ही गोष्टी घेऊन चालाव्या लागेल. तेव्हा कधीतरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या रिसर्चचं एक प्रकारे व्हॅल्यू कळेल. ठीक, तर रिसर्चचं वर्ड बाय वर्ड, प्रत्येक वर्ड नुसार आपण रिसर्च काय आहे याचं मिनिंग होईल. आता हे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे का? तर नक्कीच आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून नक्कीच आहे. कारण हे सर्व जे आपण बघितले हे संशोधनाच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये सुद्धा येऊ शकतात. संशोधनाचं जे कॅरेक्टरिस्टिक असतं ना त्यामध्ये सुद्धा हे येऊ शकतं. ओके, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन बाय वन लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काही प्रश्न, काही अडचण? सांगा, काही प्रश्न आहे तुम्हाला? प्रश्न असा येऊ शकतो की संशोधनाचे वैशिष्ट्ये काय आहे, किंवा खालीलपैकी संशोधनाचे वैशिष्ट्य नाही, आणि जे आपण बघितलंय या व्यतिरिक्त असेल तर तो तुमचा संशोधनाचा विषय नाही. संशोधनाचे वैशिष्ट्यांमध्ये हे पण येऊ शकतं जे आपण बघितले. प्रश्न कसाही फिरून विचारला जाऊ शकतो, कशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, ठीक. काही प्रश्न, कोणाला काही अडचण? नाही? चला, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, व्हॉट इज मेथोडॉलॉजी रिसर्च. व्हॉट इज मेथोडॉलॉजी रिसर्च? मेथोडॉलॉजी रिसर्च म्हणजे काय? अगदी सोपं आहे. मेथोडॉलॉजी रिसर्च म्हणजे methodology research is a research about the way we design, conduct, analyze, report and interpret the research study.
Conducting methodology research study will regenerate evidence-led improvements in the way of design and run studies. म्हणजे काय? रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे किंवा मेथोडॉलॉजी रिसर्च म्हणजे काय? तर जो रिसर्च आपण करतो त्या रिसर्चला कशा पद्धतीने आपण डिझाईन केलेला आहे, कशा पद्धतीने आपण त्याला कंडक्ट करत आहोत, त्याचं अनालिसिस कसं करत आहोत, त्याचा रिपोर्ट कसं सादर करणार आहोत, या सगळ्या गोष्टींचं ज्यामध्ये अभ्यास केला जातं त्याला मेथोडॉलॉजिकल रिसर्च म्हटलं जातं. म्हणजे याला इन शॉर्ट जर आपण म्हणायला गेलो तर स्टडी ऑफ रिसर्च इज मेथोडॉलॉजिकल रिसर्च. स्टडी ऑफ रिसर्च इज मेथोडॉलॉजिकल रिसर्च म्हणजे रिसर्चचा अभ्यास करणे. जे रिसर्च आपण करताय त्या रिसर्चचा अभ्यास करणे. सपोज मी एखादा रिसर्च करत आहोत तर माझा रिसर्च सुरुवात कशी झाली, कशा सिच्युएशन मध्ये करतोय, त्याचं एक सेटिंग काय आहे, कोणकोणत्या पद्धती आपण अप्लाय करत आहोत, डेटा कसं कलेक्ट करत आहोत, त्याचं अनालिसिस कसं करत आहोत आणि निष्कर्ष कसे निघालेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे त्याला आपण मेथोडॉलॉजिकल रिसर्च म्हणतो. क्लिअर आहे सर्वांना? यस. मेथोडॉलॉजिकल रिसर्च म्हणजे क्लिअर झालं का सर्वांना? बरं, एक काम करत चला, असं निरस बसू नका, डिऍक्टिव्हेट राहू नका. ते आमच्या मेळघाटात सध्या त्याचं सीझन आहे. कशाचं? मोहाचं. मोहाचे फुल माहितीये तुम्हाला? त्याला मेळघाटात सिड्डू म्हणतात. त्यातून निर्माण झालेलं जे असते ना त्याला सिड्डू म्हटलं जात असतं. सिड्डू म्हणजे आपल्या ओरिजिनल आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण वाईन म्हणूया, वाईन, दारू. आमचे ते लोक, आदिवासी लोक बिचारे याच्याशिवाय राहत नाही, मड्डू शिवाय राहत नाही, म्हणजे त्याला आपण दारू म्हणतो, त्याच्याशिवाय राहत नाही. पण ते इतके ऍक्टिव्ह असतात की तुम्ही त्यांना 4 दिवसाआधी झालेली गोष्ट विचारा, तेवढ्या पिलेल्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला ते त्याच पद्धतीने सांगतील जितकं आपण होस्ट मध्ये राहून नाही सांगू शकत. तुम्हाला गरज आहे का त्या गोष्टीची? तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी गरज आहे का? मला नाही वाटत. तुम्ही कसेच ऍक्टिव्ह आहात पण ऍक्टिव्ह असले पाहिजेत. मी इथं 4दा प्रश्न विचारतो, एकाही विद्यार्थ्याचं उत्तर येत नाही. अशानं नाही चालणार. क्लासमध्ये इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे. बघा, तुम्ही नीरज बसणार, हा विषय तसा नाही आहे. हा जो विषय आपण शिकत आहोत हा विषय तसा नाही आहे. या विषयामध्ये तुम्हाला जितकं जास्त पार्टिसिपेट करता येईल तेवढं तुमची संकल्पना, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. नाही तर फक्त वन वे कम्युनिकेशन होणार. तर या वन वे कम्युनिकेशन मध्ये हातात काहीच येणार नाही आपल्या. ओके, काय रिपीट करायचं आहे रजनी मॅम? मड्डू बोला बोला, जस्ट कमेंट्स. हा बोला बोला, काय काय रिपीट करायचं आहे सर? मेथोडॉलॉजी. मेथोडॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ रिसर्च. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं रिसर्च कंडक्ट करत असाल तर त्या रिसर्चची सेटिंग काय आहे, त्या रिसर्च मध्ये काय प्रोसेस केल्या जात आहे, डेटा कलेक्शन कसं केलं जातं, याचा पूर्णतः अभ्यास करणे म्हणजे मेथोडॉलॉजिकल रिसर्च. साध्या सिंपल भाषेमध्ये रिसर्चर स्टडी करणे. ओके, ठीक. चला तर आता आपण काय करू, आपण इथं थांबूया. बट एक लक्षात ठेवा की तुम्हाला लिंक रोज मिळणार नाही. काही लोक नवीन आहेत त्याच्यामुळे सांगतो आहे, तुम्हाला रोज लिंक मिळणार नाही क्लासची. रोज तुम्हाला 6 वाजता लिंकवर यायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. मे बी 2-4-5 मिनिटं मागं पुढे होऊ शकतं. बट एखाद्या वेळेस असं झालं की बा 6 वाजले आणि सर नाही आले तर पुढं 5-10 मिनिटं वेट करायचं. सर जुळतील आणि सर जुळणार नाही तर तसं ग्रुपवर मेसेज करणार, आधीच मेसेज करणार. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट, रेकॉर्डिंग जे पाहायचं आहे तुम्हाला, रेकॉर्डिंग पाहण्यासाठी जेव्हा तुम्ही आपण ज्या क्लासरूम मध्ये इनरोल आहात एमपेड 2023 असं त्यामध्ये आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्या समोर बाण दिलेला आहे,
त्या बाणवर क्लिक केलं की आतमध्ये तुम्हाला टेस्ट, मटेरियल, रेकॉर्डिंग, अटेंडन्स ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. तर त्यामध्ये रेकॉर्डिंग या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर बेसचे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाते. राहिला प्रश्न नोट्सचे, तर मी नोट्स जेव्हा तुम्हाला शेअर करणार टीचमेंटवर, तर तेव्हा तुम्हाला मेसेज कसं ग्रुपवर करून देणार आणि तसं मेसेज टीचमेंट कडून पण येतो तुम्हाला की या टॉपिकवर नोट्स अपलोड करण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे काही तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही. आणि बिनधास्तपणे जे काही प्रश्न असतील, जे काही अडचण असेल, ते ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता, विचारू शकता आणि एक रॅपॉर्ट निर्माण करा. एक चांगला संबंध बनवा सगळ्या तुमच्या ग्रुप मधल्या लोकांशी, चर्चा करा आणि जितकं जास्त तुम्ही चर्चा करणार तेवढी तुमची संकल्पना, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, असं वेगळं राहण्याचा प्रयत्न करू नका, असं शाय राहण्याचा प्रयत्न करू नका, असं लाजून राहण्याचा प्रयत्न करू नका. बिनधास्त राहा. जितकं जास्त तुम्ही ऍक्टिव्ह राहणार तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं राहणार. ओके, काही प्रश्न, काही अडचण असेल तर आताही विचारू शकता. बोला. आहे का काही प्रश्न? बोला. सर, मेथोडॉलॉजीला मराठीमध्ये काय शब्द आहे? मेथोडॉलॉजीला आपण पद्धती म्हणतो, कार्यपद्धती म्हणतो. कार्यपद्धती. ठीक. चालेल, मग थांबायचं इथं आता. चला, उद्याला आपण उर्वरित भाग बघूया. उद्याला आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च बघू. त्यानंतर रिसर्चचे टाइप्स बघू आपण. व्हॉट इज रिसर्च, रिसर्चचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघूया उद्याला. चालेल, चला मग थांबू इथं. सर्वांना बाय, गुड नाईट, बाय. बाय सर, गुड नाईट. सर, नेटची बॅच लगेच चालू होत्या ना? हो हो हो.